असेल. धर्मचिंतन 15वा संसार लक्षणपणावरती भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. त्यामध्ये भगवंत बोलतात आणि अर्जुन ऐकतात. प्रत्येक गीतेच्या श्लोकाच्या भावार्थामध्ये अर्जुन त्या जगताचा अभाव करून देहाचा वाद करून त्या श्लोकाचा तो सार आहे त्याच्यामध्ये मन एक करतात अर्जुन. आणि त्या सारामध्ये जेव्हा मन तृप्त होत तेव्हा भगवंताचं दर्शन होत आणि आपल्या ऐक्याची जाणीव सुरुवात होती. जे आपल्या भगवंताशी संबंध आहे, जो आपला मूळ स्वरूपाचा उत्कर्ष हृदयामध्ये आणि तो संबंध प्रगट होतो तो ज्ञानानं, गीतेच्या बोधानं, आणि हा संबंध जातो वेदाच्या शक्तीनं. देहाचा जो संबंध आहे बुद्धीचा तो बंधन आहे आणि देहाचा वाद आहे तो मोक्ष. फक्त मोक्ष हा श्रवणाच्या माध्यमातून ओवीच्या साध्यातून आणि गुरुच्या बोधातून प्रगट होतो. तो कसा होतो आपण रोज पाहतो. प्रत्येक ओवीच्या भावार्थामध्ये आणि शब्दामध्ये जेव्हा मन प्रवाहित होतं बाहेर येतं देहाच्या म्हणजे जडाच्या, जडातून पण बाहेर येणं ही शक्ती वेदांताची आहे. अज्ञान संपूर्ण ही स्थिती ज्ञानी महात्म्याची आहे. आणि मी देह हा संबंध हा पद्धतीचा नामजड संबंधाचा द्राक्ष पदार्थाचा संबंध जेव्हा होतो वृत्तीच्या साह्यानं मन तिकडे राहतो आणि अनुभव तसाच राहतो. भाव सतत प्रवाहित होतो. भाव म्हणजे संसार जगत देह मोठा पदार्थ. तो भाव सतत आपल्या सोबत राहतो आणि आपला संबंध परमात्म्याशी आहे तो पुसला जातो. त्याचं नाव भेद, त्याचं नाव विकार आणि त्याचं नाव दिसलेला जगताचा आकार. आकाराशी मला संबंध आहे, भगवंत संबंध नाहीये. म्हणून ज्ञानाची गरज आहे, वेदाची नितांत गरज आहे. ओवीचा सार आणि श्रवणाचा प्रेमात तेव्हा आपल्या आयुष्यात बुद्धीला मिळतो, तेव्हा मनाला मी कोण कळतो, तेव्हा ज्ञानाचं साम्राज्य फुलवत आणि मन तृप्त. तृप्त संपत नाही आणि संसाराची भूक पुरत नाही. तेव्हा तो साधक धन्य होतो. श्रवणाच्या माध्यमातून भगवंताकडे जातो. बुद्धीचा वाद होतो, परमात्म्याचा साक्षात्कार होतो, अभेदाचा चमत्कार येतो आणि जीवाला शिवपणा येतो. त्याचे नाव पुरुषोत्तम योग. सर्वाक्षराहून भिन्न असलेला पुरुषोत्तम. पुरुष चरबी नाही, अक्षरबी नाही, पुरुषोत्तम होतो. कसा होतो बघू आपण. थोडा सार सांगा वाटत तुम्हाला. आतून येतो, आमचं काही नसतं ते, वाण येतो तुमच्यासाठी असतं ते. काय असतं काय तुम्ही समजून घ्या. नाही सांगता येत त्याचे उत्तर आम्हाला देता येत नाही. वाणी बोलती कळत काय शब्द येतात माहित नाही. तुमचा काय परिणाम होतो आम्हाला समजत नाही. पण हे शब्द अनमोल आहेत हे सांगितल्या वचन राहत नाही. निद्रेचे मी घरे, मी सुखी दुःखी म्हणत भोरे, अहम ममतेचे मी थोरे ओसनिया साधे, अहम ममतेची ने घोरे ओसनिया साधे. उचलून उठतो ना आपण झोपीत जागा, झोपीत असतो पण काही बरळतो त्याला म्हणतो उचलून बोललं, दचकून बोलतो काय पण. तसा हा ज्ञानी, हा भ्रमिष्ठ जीव ह्या संसारात सतत घेतो, देहाला माझं म्हणतो आणि मी अहम माझा देह मी आहे असं उचलवतो, बरळतो. बरळणं हे खोटं असतं, झोपेमुळे तयार होतं. आणि हे उचलणं बरळणं दचकणं हे जागृतीमुळे होतं. संसाराला जगताला जागृतीला तुम्ही सत्ता दिली, त्याच्यामुळं तुम्ही जगाला सत्ता दिलं म्हणून तुम्ही उचलून बरळायला. जे जागृतीत तुमचं बरळणे
वाणीनं बोलणे, देहाला माझं म्हणणे, दृश्याला पाहणे, भेदात राहणे आणि बंधन वाढवणे हे बरळणे बरळणं. इथून शब्दाचा आता अर्थ घेत राहा. जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. समजून घ्या पुढचं तुम्ही. चारशे 99 म्हणलात ना, मग दुसरी हे झालं 500. आता ऐसे उपादेचे नि पाडे क्षणिकत्व याने जुळे तेने ठोकरे पण घडे सर हे नाम. ठोकरे म्हणजे खोट, हे क्षर कसं खोट आहे. सर हे नाम 15 अध्यायामध्ये भगवंतांना अर्जुनाला सांगितलंय की दोन पुरुष, एक क्षर पुरुष, जगाचा 2 पुरुष आहेत. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष आणि त्याहून गुण भिन्न असलेला उत्तम पुरुष. ह्या विषयाकडे आता आपण आलो. आपला विषय बदललाय. आता क्षर पुरुषाचं वर्णन सांगितलंय, अक्षर पुरुष सांगणार आहेत, ते भाग सांगितलंय. आता पुरुषोत्तम पुरुषानंतर येणार आहे असं भगवंत नाना रूपाने आपल्याला बोलायले. म्हणजे मग बुद्धीचा भाव बदलतो, जगताचा अभाव होतो, विविध शक्ती आत जाती, हृदयाला भक्ती प्राप्त होती आणि ईश्वराची प्रतीती सहज येते. तेव्हा म्हणतात खरी ज्ञानाची स्थिती. 4 वाक्य मास्टर महत्वाचे. हे शब्द काय जोडून पाठ करून नसतात, कुठल्या ग्रंथात कीर्तनात मिळत नसतात. हे पाठ हे अंतरंग असतं. इथं दिव्यच प्रबोध दिव्यत्वाला दिसतं. इथं ती दिव्य बनते आणि आपल्या आपल्या स्थानावर हे स्थान सुटतं बुद्धीचं. जडाचं स्थान सोडलं हे ज्ञानानं. आणि हे कळणं महत्वाचे. ज्ञानेश्वरी आपण ऐकतो. इथं कथा बडबड नाही बाकीचं. इथे बहिरंगाला थारा नाही, अंतरंगापासून काही नाही. भेद तिथं उरत नाही, अभेद संपत नाही. मी कोण समजता आणि देहभाव बंद होतो. अलौकिक दृष्टी इथे या बुद्धीला. लौकिक म्हणजे जगत आहे, अलौकिक म्हणजे परमात्मा आहे. शब्दावर लक्ष देत जा, रेकॉर्डिंग ऐकत जा. 3-4 दिवस पाठ नाही मी प्रवासात होते तर काय विसरत मी पारे क्षणिकत्व याते जोडे उपाधीचे पारे. त्या उपाधी मग काय होतं, मी क्षणिक आहे, मी जाणार आहे, येणार आहे, मरणार आहे, मी हे असं वाटते. उपाधीची मी पाडे. उपाधीमुळे हे वाटते आणि ज्ञानामुळे तुम्ही वाटते. शब्द मात्र सुंदरता ठेवून ठेवत जा. अनेक मध्ये तर तुम्ही ऐकताच आहे. म्हणजे ऐकत नाही त्यासाठी सांगणं मस्त आहे. उपाधीची मी पाडे. उपाधी म्हणजे देह दृश्य प्रकृती जी उत्पन्न होते नाश पावते तिला म्हणतात उपाधी. पण तो सतत असतात ते उपयुक्त. ते माझं रूप ते चैतन्य आणि दिसते ते जड. हे शब्द फार एकदम सुंदर येतात. ज्याला अभ्यास आहे, ज्याला तळमळ आहे, ते इथं राहतात. ऐकायचं सोडायचं, ऐकायचं सोडायचं, त्याच्यात नाही अर्थ. संसार सोडावा लागतो, परमार जोडावा लागतो, अभिमान फेकून द्यायचा असतो, तर सुख लागतं. आणि ओवी धरायची असती तर भगवंताची प्राप्ती होती. हे पडण्याच्या अगोदर त्याची स्थिती अनुभवावी. वाणी बंद व्हायच्या आधी त्याचं स्मरण असावं आणि भेद टाकून अभिजात राहावं. हे माऊलीचं दर्शन आहे, हे माऊलीचं ज्ञान आहे. ज्याला कळतं तो भाग्यवान, ज्याला कळतं तो भाग्य. ज्याला कळत ते काय नाही, यायचं जायचं पुन्हा एकदा चालू, पुन्हा जाणं येणं, तर ते सारखं पृथ्वी सृष्टी करायची. भगवंताचा विषय आपला नाही. पुढे चला. ऐसे पाडे चेनी पाडे क्षणिकत्व याते जोडे. ह्या उपाधीच्या संबंधानं बुद्धीनं उपाधीला धरलेले. हा उपाधीचे पाडे म्हणजे ह्या संबंधानं मी क्षणिक आहे, मी जाणारा, मी मरणारा, मी करताय असं वाटतंय. पाडे जोडे त्याने खोकरे पण घडे क्षर हे नाम. खोकरे पण ह्या क्षणिक, मी क्षणिक आहे, मी जाणार आहे, क्षणभर आहे. क्षणिकत्व याते जोडे. उपाधी मुळे मी क्षणिक आहे, जाणार आहे, येणार आहे. हे तेने खोकरे पण घडे क्षर हे नाम. म्हणून त्याला क्षर पुरुष म्हटले. असं भगवंत संवाद साधतात. उपाधीच्या संबंधाने मी क्षणिक आहे, मी जाणार आहे, मी अखंड कुठं वाटतं, मी न म्हणणारा कुठं वाटते. म्हणजे हे अनुभूतीशिवाय काय खरं नाही बरं. चिंतनाच्या माध्यमातून जी अनुभूती प्रगट होती, परमात्म्याची स्थिती भोगता येते, देह स्थिती टाकून देता येते.
तो अधिकारी असतो, परमात्म्यामध्ये विराजमान असतो. बुद्धीला ब्रह्मत्व पद येतं आणि ती व्यापक सत्तेकडे जाती आणि ती आपल्या महान शक्तीला भोगते. ती देहाच्या शक्तीला नाही. एक क्षणिक आहे, हे खोट आहे, तिथे थांबत नाही. पण खोकरे पण हे खोट आहे, क्षणिक आहे, ते मी आहे, मी वाटतं उपाधी फळ संपला साळ पुढे चला. एवं जीव चैतन्य अगमे हे अक्षर पुरुष आणावे. ते जीव चैतन्य ते अक्षर पुरुष आहे. जीव चैतन्य हे अगमे अक्षर पुरुष हे जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. आता तुला अक्षर पुरुष सांगितलं मी. उपाधीमुळं संबंध देहाचा होतो, मी क्षणिक वाटतं, कुठं खरं वाटतं, अक्षर पुरुष. तुला आता अक्षर पुरुष सांगतो मी. अक्षर आहे ते खोट आहे. आता अक्षर पुरुष सांगतो आणि अक्षरानंतर पुरुषोत्तम पुरुष सांगतो. असं भगवंतात अर्जुन ऐकतो आणि अर्जुनाच्या संबंधाने जग धरतो आणि अंतःकरणातलं लाखो जन्मातलं अज्ञान संपत आणि वृत्ती बेभान होती, भगवंताकडे जाते आणि जाताना ती मावळती, ते स्वरूप प्रगटतं आणि बुद्धीचा एकरूप होतं. मी ब्रह्म याचा अनुभव येतो आणि जगताचा दृश्याचा बांधून तो संगम तयार होतो जीवात्म्याचा परमात्म्याशी. त्याला संगम म्हणतात. त्रिवेणी सुख, जीवात्मा परमात्मा त्याच्या दोघांचं ऐक्यानंतर होणारं सुख ब्रह्मसुख असतं. त्याला म्हणतात प्रयाग. ते गंगेचं प्रयाग नाही, वडा झाडाखाली हृदयातलं प्रयाग. वडाखाली जाऊन आले तुम्ही 100 वाऱ्या. हे कुठं माहिती, हे कुठं कळतं प्रयाग. बाकी काही नाही, काही नाही. डोकं लावायचं काम म्हणजे संघ डोकं लावा, आम्ही लावत नाही. चला. एवं जीव चैतन्य आगमे हे अक्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासे. आता अक्षर पुरुष सांगतो असं भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाशी सांगतात की तुला मी अक्षर पुरुषाचं वर्णन सांगतो, ते ऐक आता. तरी अक्षर तो जो दुसरा पुरुष पळे धनुर्धरा. तो मध्यस्थ गा गिरीवरा मेरू जैसा. तो मध्यस्थ गा गिरीवरा. गिरी म्हणजे पर्वत. पर्वत डगमगत नाही, हलत नाही, जागा सोडत नाही, पावसाला भेट नाही आणि सागराला जुमान येत नाही. तो गिरी. गिरीवरा मेरू जैसा. मेरू पर्वत. काय झालं तर तो मर्या सोडत नाही आणि ढळत नाही जागेवरचा. तसा अक्षर पुरुष आहे असं सांगतात. भाग जाऊ आता, पुढचं बोललो आपण. पाठीमागं जाऊ. तरी अक्षर तो दुसरा, आता अक्षर पुरुष दुसरा आहे. पुरुष पाय धनुर्धरा. तो मध्यस्थ का गिरीवरा मेरू जैसा. तो मध्यस्थ आहे. कोण पुरुष? अक्षर पुरुष. मध्यस्थ म्हणजे पहिला अक्षर पुरुष, शेवटचा पुरुषोत्तम पुरुष, मधला अक्षर पुरुष. मधला म्हणजे पर्वतासारखा. पर्वत म्हणजे मेरू आणि मेरू म्हणजे सगळ्या जगातला पर्वत मोठा. तो हलत नाही, जागा सोडत नाही, डगमगत नाही. त्याला पर्वताला कुणी हलवू शकत नाही. तसं ज्ञानी महात्म्याची त्याची किंमत कुणी जगात करू शकत नाही. मेरू समजलं. तो पृथ्वी पाताळ स्वर्गी. त्रिलोक्य सांगितलं ना, पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग हे त्रिलोक्य. पुरुष पै धनुर्धरा. सॉरी वरी गेले. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी. त्या तिन्हीला लोकांना तो भेदू शकत नाही. तैसा दोही अज्ञान ज्ञान अज्ञान अंगी पडेना जो. हा जो अक्षर पुरुष आहे ना अर्जुना, तर तो ज्ञान अज्ञानाच्या मध्ये पडत नाही. म्हणजे सांगते, अज्ञान म्हणजे भेद आहे, ज्ञान म्हणजे अभेद. अभेदाला सांगायला वृत्तीगत ज्ञान लागतं ना, भेदाला सांगायचं जिवंत वृत्तीमध्ये विकार लागतोच. तू आणि मी. अभेदाला तूच मी, पण दोन्ही वृत्तीच आहे. हे अज्ञान आहे, हे ज्ञान आहे, पण हे वृत्तिगत ज्ञान आहे. पण वृत्तिगत ज्ञानाची ज्या वृत्तीच्या मध्ये बोधाची शक्ती, ती गीतेची प्राप्ती होती आणि त्या भगवंताची ओळख होती, पण ती पण वृत्ती असती. ती वृत्ती उपाधी आहे आणि ती वृत्ती प्रकृती आहे. त्या वृत्तीचा बाध व्हावा लागतो, त्याचा निराश व्हावा लागतो आणि दोघांचं ऐक्य भोगावं लागतं. ते शब्दविना असतं. त्याला म्हणायचं ज्ञानी अज्ञानाहून भिन्न तो अक्षर पुरुष.
चला तरी अक्षर जो दुसरा पुरुष पय धन्य जरा अक्षर पुरुष दुसरा आहे ना मध्यस्थ गिरिविडा वेळू तो पर्वत ठरताय मग तो कसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्ग तो कसा पृथ्वी पाताळ स्वर्ग त्रिभुवन म्हणते त्याला वेदामध्ये त्रिभुवनापेक्षा महान आहे इही न भेदी तीही भागी त्या तिन्ही भागात तो पडत नाही कोण अक्षर पुरुष स्वर्गामध्ये पडत नाही ना पृथ्वी जात नाही ना वरती लोकात येत नाही हे न भेदी तीही भागी कळला का शब्द तीन आता ऐका ऐसा दोही ज्ञान अज्ञान अंगी पडेनाज तसा तो अक्षर पुरुष ज्ञानात येईल आणि अज्ञानात येईल आहे ज्ञान म्हणलं तर वृत्तिगत ज्ञान आहे अज्ञान म्हणलं तर निधे आहे मग देहाकडे बी नाही वृत्तीत बी नाही वृत्तीमुळाचा भात देहाचा भात आणि त्या परमतत्वाचा स्वीकार हा साक्षर पुरुष आहे बघा काय बोलणं नाही आपण रामकृष्ण हरिताई साष्टांग सदु ना यथार्थ ज्ञानी एक होणे ना यथार्थ ज्ञाने एक होणे बघा तोच विषय आला ज्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला भेटलेलं तो ईश्वराशी एक होत नाही न होणे बघा ना यथार्थ ज्ञान ज्या जीवाला भगवंताचं यथार्थ स्वरूप कळाले नाही तो माझ्याशी एकरूप होतच नाही आता कसं होत नाही बघा यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यत्वा तुझे घेणे ऐसे निखळजे नेणणे तेची ते रूप ऐका ना अन्यथा ते तुझे घेणे ऐका ना अन्यथा ते तुझे घेणे आता अन्य रूपाला तो स्वीकारत नाही जगत रूप देह रूप शब्दाचं रूप अविकार रूप खूप काढ तुझे घेत नाही आता कसं घेत नाही बघा ऐसे निखळ जे नेणणे निखळ म्हणजे स्वच्छ सुंदर खरं ऐसे निखळ जे नेणणे म्हणजे जाणणं तेच ते रूप त्यांचं अक्षर रूप आहे ज्यानं खरं रूप जाणलं ते अक्षर पुरुष आहे जे खोट्याला माझं म्हणलं ते अक्षर पुरुष आहे ह्या दोघांहून भिन्न पुरुषोत्तम पुरुष आहे निशेषराय पा सुता पंडू सुता म्हणजे अर्जुना पा सुता निशेष जाय ना घट भांडादिक होय तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे तो मध्यस्थ पुरुष आहे ना तो कसा आहे सांगितलं आता तो अक्षर बी नाही जो अक्षर बी नाही तो मधला पुरुषोत्तम आहे तो कसा आहे मृतपिंडा एका शब्दाकडे वापर आणि भावार्थ पाहू पा सुता निशेष ऐका ना घट भांडादिक होय मृतपिंडा नाम ऐसे आहे मध्यस्थ जो ऐका घट भांडादिक होय पृथ्वीचे कण जे धुळीचे आहेत ना एकत्र आले त्याची धुळे कण मातीचे बारीक 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 एकत्र आले मृतपिंडा पिंड म्हणजे एक झाला बघा मग काय झालं मृत घट भांडादिक होय त्या मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थने बघा मातीचे भांडे होण्यापूर्वी जे बारीक धुळीचे कण असतात मृतपिंडा त्या मातीच्या कणापासून पिंड होण्याच्या अगोदर जे कण असतात नंतर भांड होतं नंतर ते फुटतं तीन अवस्था आहे निघाय का मातीपासून बनणाऱ्या भांड व्हायच्या अगोदर मृतपिंडा मृत्तिका जी गोळा असतो तो कसा आहे का ना घट भांडादिक होय त्यापासून घट भांडे काय झालं नाही असं मृत्तिका असं पिंड असतं या मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जो असा मध्यस्थ पुरुष कोणता आहे पुरुषोत्तम अक्षर बी नाही तो अक्षर बी नाही तो मधला त्याच्यापासून भांड बनलं नाही
म्हणून त्या परमात्म्यापासून जगही बनलं नाही आणि जीवही बनला नाही, देह प्रकट झाला नाही, ते मृतपिंडात अक्षर पुरुष पुरुषोत्तम रामकृष्ण हो ताई. साष्टांगवत माऊली सागरू मग तरंगना निरू ऐसा तया ऐसा अनाकारो जे गादशा. आता पुरुषोत्तम पुरुषाची जी अवस्था सांगितली तो अक्षर नाही अक्षर नाही, त्याच्या दोन्हीचा मधला जो पुरुषोत्तम पुरुष आहे त्याची अवस्था, त्याचं वर्णन भावनेनं सांगितलंय. आणि त्याच्या वर्णनामध्ये बुद्धी जेव्हा समजून घेते तर त्या पदाला जाते. कसे जाते, कसं समजून घेते, आपण त्या पुन्हा वाटे मग जाऊ. पै आठवून गेली या सागर, सागर म्हणजे समुद्र. हा, पै आटून गेला, समुद्र आटला, मग त्या ठिकाणी तरंग बी नाही, लाट बी नाही. म्हणून जे उपाधीच्या विरहित जे रूप आहे भगवंताचं पुरुषोत्तम, त्या भगवंताच्या सत्तेवर जगत बनतं, जीव बनतो, पदार्थ बनतो, सृष्टी बनते, चर बनतं, अचर बनतं. बनल्यानंतर सृष्टी आहे, बनण्याच्या पूर्वी जे एक रूप आहे आणि त्या दोघांच्या मधलं जे पुरुषोत्तम रूप आहे त्याचं वर्णन चाललंय. बनल्यानंतर, बनायच्या पूर्वी आणि दोन्हीच्या मधलं ते पुरुषोत्तम. तुम्ही मूवीकडे बघा, समजून घ्यायच्या पुढे मला सांगता येत नाही. कारण आटून गेले या सागर, तेव्हा सागर आटला तर पृथ्वी बनायला लाट नाही, काहीच नाही. तसं जगताचा भाग झाला. जगत होण्यापूर्वी जे पंचभूताची जी अवस्था, सृष्टी, पिंड आणि ब्रह्मांड. पिंड हा एक देह, ब्रह्मांड म्हणजे अनेक देह. ह्या पिंड आणि ब्रह्मांड बनण्याच्या पूर्वी जी स्थूल सृष्टी असते, पंचमहाभूत, ते क्षर नाश होतो, एकत्र येतो आणि सृष्टी दिसतानाचा बाद होतो आणि दोन्हीच्या मध्ये जे रूप असतं ते पुरुषोत्तम. रामकृष्ण हरी. संपला, त्याचे पुढे शब्द नाही. हो माऊली काय. मग तरंगना आणि रूप, मग पाणी न तरंग नाही, तसा जीव बने, जगत बने. उपाधी नाही, उपैती नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही. दोन दोन अवस्था घेतात. आता पुढे जाऊ. मग तरंगना आणि रूप तया ऐशी अनाकार, आकार इति अनाकार, तया ऐशा अनाकार. त्याला आकार घेतला नाही त्या भगवंतानं. तया ऐशा अनाकार, जे दशागा, जे आकार रहित आहे, जे चैतन्य शुद्ध आहे, तर आहे मरणाचा शब्द नाही आणि तिथं जायला जाऊन त्याचा अनुभव घेता तर बोलता येत नाही. ते जे मध्य रूप आहे ते पुरुषोत्तम आहे. क्षराक्षरावर भिन्न नाही, ते माझं स्वरूप आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकल्यावर का कोणीच ऐकलं का सांगा? हो आहे का? घट घट भांगावर दिवसात आहे. जगताचा बी आकार नाही, देहाचा बी आकार नाही आणि आकार नाही म्हणा, शब्द नाही, वृत्ती व्यवहार नाही, वृत्ती उत्पन्न नाही. ती जी अवस्था आहे ते माझं रूप आहे. पुरुषोत्तम पुरुष आहे मी, उत्तम पुरुष. उत्तम पुरुष कळते ना मंगल? शेवटचा काय म्हणतो आपण? पुरुषोत्तम योग आहे. हा शब्द पाठच फक्त आकारू जे दशागा, कुठला साकार नाही. तयासा अनाकार ते दशागा, कुठला आकार नाही मला. जगताचा नाही, जीवाचा नाही, देहाचा नाही, भूताचा नाही. पंचमहाभूताला पण आकार घेणारा मीच आहे. तिथे भूत पण नाही. एक अवस्था आहे ती मी आहे. त्याच्या पुढे समजून द्यावं लागते. शब्द नसतात ते मांडायला. समजतं का? मी काय म्हणते ते जिथे भूताची माझ्याकडून होती. भूत पण एकत्र येतात, त्याला आधार मी होतो. पण भूताला व्याकार दिला नाही, सृष्टी उत्पन्न झाली नाही, वृत्ती प्रकट केली नाही, उपाधी तयार झाली नाही. जो माझा अवस्था आहे ती माझी चिन्मात्र सत्ता आहे, ते शब्दाविना आहे, तो उत्तम पुरुष आहे. रामकृष्ण हरी. हे धन आपलं आहे, हे धन नाही मा, क्षणिक आहे, सुख नाही त्याच्यामध्ये. आपण मानतो 50 बंगले 50 फ्लॅट, पण एका 10 फुटावर झोपायला जागा लागते फक्त. आणि 50 फुटाची हवा असती, 50 फ्लॅट आहेत. काय चाकाय तुला झोपायला जागा फक्त 10 बाय 10 रूम पण जमते. 50 फ्लॅटाचं कशाला हाव? हाव ज्ञानाचे करावं, आवड भक्तीची ठेवावी, सवड चिंतन राहते असावी आणि अवस्था ते मुक्तीची भोगावी. आपली वृत्ती बदलावी, अवस्था बदलावी. आपण
हो ताई. तिकडे येणं बोलणं हा वेगळा आणि भोग घेणं वेगळा. आणि त्या तिथीमध्ये नेणं माऊली कसली सांगायला आपण मंदिरामध्ये पटा म्हणतो अभिषेक करताना वगैरे. पुन्हा म्हणतो मला पहाटे पण का 15 वाद्या काय करावं आता या बायाचं बोलणं काही डोकं तुटते म्हणतात. मी 5ला उठते 4ला वाटतो उठते वाचते दिवा लावते सांगते कुणाला यांना दिवा लाव ना. दिवे लावल्या ती दिली आता ही दिवे हेच केलं माऊली एवढे दिवस. हो रिकामी बरोबर कामाने करते. खरंच. किती आता दिवस काय अजून आला लटकलं मध्येच दुबिका कुत्ता घरदाना गाठका नाही लटकत ताई. या सागर ना तरंगणा निरू तयाशी अनाकारू जे दशागा पार्था जागणे तरी बुडे तरी स्वप्नीचे काही न मोडे तैसे निद्रे सांगणे ज्ञानने जे. बघा 1 मिनिट तरी पुढे लागली तरी पुढे म्हणजे जागृती आली नाही स्वप्न पडलं नाही मधली अवस्था. जाग झालो नाही स्वप्न पडलं नाही झोप संपली नाही त्याच्यामध्ये अवस्था आहे का. पार्था जागणे तरी पुढे जागणे झाला नाही परी स्वप्नाचे काही न मांडे मग स्वप्न पडले नाही. ही म्हणजे झोपीची खरी गाढ अवस्था आहे. मग पुढं तैसिया निद्रे सांगडे न्याहाळणे जे त्या गाढ निद्रेमध्ये जे सुख आहे ते माझं रूप आहे ते पुरुषोत्तम पुरुष आहे. स्वप्न बुडवायचा पूर्वी आणि जाग नसताना जागृती बी नाही स्वप्न बी नाही आणि गाढ निद्रा असते त्याचा व्यवहार पण नाही. तिथं आत्मसुख आहे ते मी आहे तो संपुरुष. निद्रे सांगडे न्याहाळणे निद्रेची सांगड झाली गाढ झोप आली तेव्हा सुख तुम्ही भोगता ते माझं रूप आहे. ते सुख म्हणजे पुरुषोत्तम पुरुष माझं रूप आहे ते. विश्वागवेची मावळे विश्वागवेची मावळे आणि आत्मबोधू तरी विजळे. विश्व मावळला पण आत्मबोध प्रकट झाला नाही. अरे ते स्वप्नेचे काही न मानले ते सांगडे न्याहाळणे विश्वागवेची मावळे आणि आत्मबोधी तरी विजळे. ते अज्ञान दशे केवळे अक्षर नाम अक्षर नाम सांगितले तर कसं सांगितले बघू. अर्था विश्वागवेची मावळे हे विश्व म्हणजे जगत पूर्ण मावळलं. ठीक आहे ऐका पुढे. आणि आत्मबोध जुळे आत्मबोध प्रकट झाला नाही. अज्ञान दशे केवळे अक्षर पुरुष त्या दशेला त्या अज्ञान दशेला काय म्हणतात अक्षरे नाव दिले. त्याचा विस्तार पुढे थोडासा पण इथं मला शब्द सांगून टाकलाय. टाइम पण झालाय बॅटरी पण लो आहे थोडं बोलायचं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जाणीव गणेशाचं एक तोंड दात कसा कट आहे. एक दात खंडने एक दात पूर्ण आहे. मग दात अपूर्ण का तुटलेला का आणि एक पूर्ण का उद्या बघू. आणि नंतर गणेशाच्या पैशावर कुठलीच बुद्धी सफल नाही ते पण गणेशाचं वर्णन तर मला सगळ्याला माहिती. पण बुद्धिदाता ही जाणीव रूपानं कळणं जे परमात्म्याचं खरं रूप आहे त्याला गणेश नाव आहे. वगैरे वगैरे त्याचं वर्णन भरपूर काही तुम्ही ऐकता मला सांगायची गरज नाही. माझं मी वेदांत मांडते गोवीच्या द्वारे मी मांडणं पण चूक आहे. भगवंत ओढून घेतो आणि तो आपण सांगणारे कोण शून्य आपण. म्हणून एक सांगतो उद्याचा गणेश आहे सगळ्याकडं पूजा गणपती आहे. उद्या सकाळचा पाठ होणार नाही. जेव्हा जसं जमलं तसं तुम्हाला मेसेज टाकल जमलं तर घेऊन आहे तर नाही. अरे उद्या पुरुष घरी असतात माझं असतो सगळे. सुरुवातीचं माऊलीचं हे ते स्फुरण आहे. जगताचा अभाव होतो देहाचा बाध होतो. जेव्हा मन श्लोकाच्या सारात जातं तेव्हा मन तृप्त होतं. तेव्हा ऐक्याची जाणीव सुरू होते आणि देह संबंध संपून भगवंताचा संबंध सुरू होतो. जे आपलं मूळ स्वरूप आहे
याचा उत्कर्ष होतो. तो प्रगट होतो ज्ञानामुळं आणि वेदाच्या शक्तीमुळं देहाचा संबंध कट होतो. देहाचा बाध म्हणजेच मोक्ष. श्रवणानं आणि गुरुच्या बोधानंच मोक्ष होतो. जेव्हा श्लोकाच्या भावार्थात आणि ओवीच्या सारात मन प्रवाहित होतं तेव्हा ते जडातून बाहेर येतं. वेदांताच्या शक्तीनं अज्ञान संपून जातं. ती स्थिती असते ज्ञानी महात्म्याची. मी देह आहे असं म्हणताना संबंध हा दृश्याचा असतो. तिथे भव असतो, अनुभव नसतो. भव म्हणजे जन्म मरण, भव म्हणजे संसार, तो तसाच राहतो आणि परमात्म्याचा संबंध पुसला जातो भेदामुळं, विकारामुळं आणि जगताच्या मनात धरलेल्या आकारामुळं. वेदाच्या ज्ञानानं आणि ओवीच्या सारानं आणि श्रवणाच्या भडीमारानं मी कोण कळतं. ज्ञानाचं साम्राज्य हृदयात फुलतं आणि मन तृप्त होतं. संसाराची भूक मग उरत नाही. तो साधक श्रवणामधून भगवंताकडे जातो, देहातून बाहेर येतो, परमात्म्याचा साक्षात्कार होतो, अभेदाचा चमत्कार होतो, तो जीव शिव होतो. त्याच्यानंतर ओवीचं चिंतन सुरू झाले. अज्ञानी आणि भ्रमिष्ठ जीव हा म्हणजे अज्ञानाच्या निद्रेत झोपलेला आहे आणि त्या निद्रेमध्ये तो देहच माझा म्हणतो आणि मी देह आहे, मी आहे, हे जगत आहे असं बरळतो आणि दचकतो. हे म्हणजे जागृतीतच होतो, म्हणजे झोपलेला नाही, अज्ञानाची निद्रा आहे. कारण त्यानं जगताला सत्यत्व दिलं, दृश्य पाहिलं आणि दृश्यच खरं मानलं, भेद कायम ठेवला आणि अभेद त्याचा झाला नाही आणि बंधन वाढलं. जेव्हा बुद्धीचा भाव बदलतो ज्ञानामुळं तेव्हा जगताचा भाव जातो आणि ओवीचा भाव तो आत येतो. ईश्वराचा संबंध होतो आणि ज्ञानाची अनुभूती येते. जडाचा संबंध समाप्त होतो. तिथे भेद उरत नाही आणि अभेद संपत नाही. कारण मी कोण कळतं तेव्हा देहभाव संपतो आणि हे लौकिक जगत बुद्धीतून बाजूला जातं आणि अलौकिक परमात्मा बुद्धीला कळतो. उपाधीमुळं मी क्षणिक आहे, मी जाणार येणार आहे असं वाटतं आणि उपाधी म्हणजेच मी वाटतं. उपाधी म्हणजे हा पंचमहाभूताचा देह, हा पिंड, हा देह, ही दृश्य प्रकृती जी उत्पन्न होते आणि नाश पावते. पण जे उपहित आहे ते सतत असतं आणि ते माझं रूप आहे, ते अविनाशी आहे. आणि जे नाश पावतं ती उपाधी आहे. म्हणजे नाश पावते ते उपाधी, ते क्षर पुरुष, आणि जो अविनाशी आहे तो नाश पावत नाही तो अक्षर पुरुष. म्हणून व्यवहाराला सोडा, ओवीला मनात धरा, भगवंताला प्राप्त करत त्याची स्थिती अनुभवा. त्याचं सतत स्मरण असावं, संसाराचं चिंतन नसावं, भेदाला टाकावं आणि अभेदात राहावं. उपाधीच्या संबंधामुळं बुद्धीनं उपाधीलाच धरलं आणि उपहिताला सोडलं आणि ती बुद्धी करता झाली. मी करता आहे, मी जाणलं, मला कळालं, मी जाणार येणारा म्हणजे जन्म मरण माझं आहे असं त्याला वाटलं. म्हणून त्याला क्षर पुरुष नाव दिलं. तो खरा अक्षर पुरुषच आहे, पण ह्या संबंध उपाधीचा धरला, उपहिताला सोडलं, म्हणून त्याला नाव आलं क्षर पुरुष. चिंतनातून अनुभूती येते, परमात्म्याची स्थिती भोगता येते. जो अधिकारी असतो तो देहात नसतो, तो परमात्म्यात विराजमान असतो. तेव्हा बुद्धीला ब्रह्मत्व येतं आणि ती बुद्धी व्यापक सत्तेत जाते आणि महान होते. जीव चैतन्य म्हणजे क्षर पुरुष. उपाधीनं देह संबंध झाला आणि खोटच खरं वाटलं. जाणारा येणारा देह तो खरा वाटला. जाणारा येणारा म्हणजे जन्म आणि मृत्यू पावणारा हा जो खोटा देह आहे त्यालाच मी म्हटलं. आता माऊली म्हणतात की आता मी क्षर पुरुषाचं तुला सांगितलं, आता मी तुला अक्षर पुरुष कशाला म्हणतात ते सांगतो. अंतःकरणातलं अज्ञान जेव्हा संपतं तेव्हा वृत्ती बेभान होते, ती परमात्म्याकडे जाते आणि तेव्हा खरं स्वरूप प्रगटतं. दृश्याचा बाध होतो आणि जीवात्म्याचा परमात्म्याशी संबंध होतो, ते मिलन होतं, तेच प्रयाग क्षेत्र होतं. तिथं ब्रह्मसुख मिळतं. जसा मेरू पर्वत आहे, मेरू पर्वत डगमगत नाही, घाबरत नाही, ढळत नाही, तसा हा अक्षर पुरुष आहे. तो हा मध्यस्थ आहे. मध्यस्थ म्हणजे क्षर पुरुष आणि उत्तम पुरुष, त्याच्या मधला हा जो अक्षर पुरुष आहे तो मध्यस्थ आहे. ती ज्ञानी महात्म्याची स्थिती आहे. पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग ह्यात ही तो भिन्न असा तो उत्तम पुरुष आहे. या तिन्ही भागात तो विभागला जात नाही. हे तिन्ही विभाग त्याला माहितीही नाही. भेद अज्ञानामुळे आहे आणि विकार वृत्तीत गुणामुळे आहे. आणि वृत्तीमध्ये जेव्हा ज्ञान येतं तेव्हा अभेदाच्या शक्तीनं तोच मी आहे हे कळतं. जेव्हा वृत्तीमध्ये बोधाची शक्ती येते तेव्हा ती वृत्ती भगवंताला ओळखू लागते.
त्या वृत्तीचं आणि भगवंताचं ऐक्य होतं. तोच ज्ञान वृत्तीमध्ये ज्ञान गेलं तेव्हा वृत्ती ज्ञानरूप झाली आणि त्या वृत्तींचा निराश झाला. वृत्ती संपली आणि तोच मी आहे हे कळालं आणि मीही निघून गेला. म्हणजे अज्ञानही गेलं आणि अज्ञानही गेलं. त्या दोन्ही अज्ञान अज्ञानावर भिन्न असा तो उत्तम पुरुष आहे. देहातही वृत्ती नाही आणि देह बाद झाला. त्या परमतत्वाचा स्वीकार केला तो अक्षर पुरुष, तो उत्तम पुरुष. स्वरूपाचं यथार्थ ज्ञानही नाही आणि तो एकरूपही होत नाही असा तो मधली अवस्था आहे. पूर्ण ज्ञानही नाही आणि ऐक्यही नाही. देहरूप म्हणजे अन्य रूपच धारण केलेलं आहे. देहरूप त्यानं धारण केलं, जगत रूपाच धारण केलं. पण मी जे खरा निराकार आहे त्याला माहितच नाही. ते निखळ ते स्वच्छ रूप आहे ते जाणलं नाही. आणि जो खरं जाणतो तो अक्षर पुरुष आणि खोट्याला जाणलं तो क्षर पुरुष. आणि ते अक्षर आणि दोन्हीहून भिन्न तो उत्तम पुरुष. क्षर आणि अक्षर या दोन्हीहून जो भिन्न आहे तो खरा उत्तम पुरुष आहे. जसं धुळीचे कण एकत्र आले, आधी धूळ होती, त्याच्या नंतर चिखलाचा गोळा केला आणि त्या गोळ्यापासून मग ते मृत पिंड झाले. म्हणजे वेगवेगळे मातीचे आकार दिले. म्हणजे मधली अवस्था आहे. म्हणजे वेगवेगळे धुळीचे कणही नाहीत आणि कुठलाही आकारही नाही. ते मधला चिखलाचा गोळा आहे. अशा मध्यस्थ म्हणजे अक्षर पुरुष आहे मधला. म्हणजे परमात्म्यापासून जीवही नाही, जीव जगत सुख हे काहीच झालेलं नाही. तो उत्तम पुरुष, तो मधली अवस्था आहे. समुद्र आटला तिथे तरंगही नाही, पाणीच नाही तर कुठले तरंग असणार, तशी ती अवस्था आहे. म्हणजे तिथं जगतही नाही, जीवही नाही, काहीच नाही, कुठला आकारच नाही. त्या भगवंताच्या सत्तेवरच जीव झाले, जगत झाले, तर आचार सगळं झालं. आणि त्या बनल्यानंतरच आणि बनण्यापूर्वीच रूप म्हणजे ते अक्षर पुरुष. पिंड आणि ब्रह्मांड होण्यापूर्वीच, ती स्थूल सृष्टी होण्यापूर्वीच रूप, जिथं व्यवहारही नाही, वृत्तीही नाही, उपाधी नाही, उपहितही नाही, अशी ती आकाररहित अवस्था, ते शुद्ध चैतन्य, असा तो अक्षर पुरुष, तो मी आहे. एक अवस्था आहे उत्तम आहे, ते माझं रूप आहे. तिथं व्यवहार नाही आणि केवळ आत्मसुख आहे. स्वयं